हाय हॅलो नमस्कार. मी विद्या तुम्हा सर्वांचं आजच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये खूप मनापासून स्वागत करते. श्री स्वामी समर्थ. आज आपण या व्हिडिओमध्ये दीप अमावस्याची पूजाविधी व संपूर्ण माहिती या एकाच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका. 12 ऑगस्ट 2026ला बुधवारी दीप अमावस्या आहे आणि या दिवशी लोक झाडांचे दिव्यांची पूजा करतात. तसेच दान करून पितरांची देखील पूजा करतात. या दिवशी संध्याकाळी सर्व दिवे पुसून घासून त्यांची आरास मांडून पूजा केली जाते. तर धर्मशास्त्रात या अमावस्येला दिव्यांच्या पूजनाचे विशेष महत्त्व सांगितलेले आहे. रोज संध्याकाळी देवापुढे पूजा करून दिवा लावून आपण शुभम करोती कल्याणम म्हणण्याची पद्धत पूर्वापार आहेत. पण हल्ली लोक हे विसरलेले आहेत आणि अशा लोकांनी किमान या दीप अमावस्याच्या दिवसापासून ही सवय पुन्हा अंगवळणी पाडावी असा एक सूचक करणारा हा सण आहे. तसेच आषाढी अमावस्याला हिरव्या रंगाचे कपडे परिधान करणे शुभ मानले जाते आणि अशा उत्सव प्रसंगी कणकेचा दिवा करून तो दक्षिण दिवेला लावला जातो. हा दिवा दीपपूजा आणि पितरांची पूजा या दोन्हींचा हेतू साध्य करतो. दीप अमावस्यानिमित्त दिव्यांची पूजा करून तो दक्षिण दिशेला ठेवल्यामुळे या दिशेने यमसदनी जाणाऱ्या पितरांना प्रकाशाची वाट दर्शवली जाते. तसेच किडे मुंग्या रूपाने दिवापाशी गोळा होऊन हे जीव हे कण खाऊन तृप्त होतात आणि अन्नदानाचे पुण्य यातून प्राप्त होते. तसेच काही ठिकाणी ओल्या मातीचे दिवे करून त्यांची पूजा देखील केली जाते. सायंकाळी सर्व दिव्यांची आरती देखील केली जाते. आता शास्त्रोक्त पद्धतीने दिव्यांचे पूजन कसे करावे, तर या दिवशी घरातील सर्व दिवे स्वच्छ करून समई, पंती, निरंजन हे सर्व दिवे घासून पुसून स्वच्छ करावेत. आपल्या घरामध्ये जेवढे प्रकारचे दिवे आहेत, मग त्या समई असतील, निरंजनी असतील, लामण दिवे असतील, गोल प्रकारचे दिवे असतील किंवा पितळेचे दिवे, तांब्याचे दिवे किंवा जे काही दिवे तुमच्याकडे असतील, चांदीचे, त्याचबरोबर नवरात्रीतले दगडी दिवे, सगळ्या दिव्यांना काढायचं, स्वच्छ करायचं. कारण इथून पुढे आता खरी सणवारांची सुरुवात होणार असते आणि दिवे आपल्याला प्रत्येक या पूजा अर्चेमध्ये लागतात. तर मग हे दिवे स्वच्छ करून घ्यायचे, छानपैकी त्यांना घासून काढायचं, धुवायचं, कपड्याने पुसून घ्यायचं आणि त्यानंतर देवाऱ्यात आसपास कुठेतरी, म्हणजे समोर जागा असेल तर समोर किंवा साईडला तुम्ही जिथे दिवे तिथे ठेवायचं आहे. त्यानंतर सायंकाळी किंवा सकाळी जिथे आरास मांडायची ती जागा स्वच्छ करून पुसून घ्यायची आहे. छान पाट मांडायचं आहे. पाटावरती नवे वस्त्र अंथरायचे आहे आणि त्या पाटावर खाली आणि आजूबाजूला रांगोळी काढावी. मग पाटावर प्रत्येक दिव्याच्या खाली आपल्याला तांदूळ टाकायचे. प्रत्येक दिव्याखाली आपल्याला हळदी, कुंकू, अक्षदा त्या तांदळावर अर्पण करायचे आहेत आणि त्याच्यावर दिवा हा ठेवायचा आहे. तुम्ही फळांच्या पाकळ्यासुद्धा टाकू शकता. दिवा असाच ठेवू नका. दिव्याखाली काहीतरी आपल्याला आसन ठेवायचंच आहे आणि खाली तांदूळ घेऊन त्यावर हळदी कुंकू वाहून त्यावरती आपल्याला सगळे दिवे हे ठेवायचे आहेत. त्या दिव्यांमध्ये ज्या वाती आहेत त्या आपल्याला 2 वात करून एक वात, आपण जसं बनवतो 2 लांब वाती घेऊन एक वात बनवायला, त्याला जोडवात असे म्हणतो. तर या जोडवातीतच असाव्यात, कारण जीव शिवाच्या एकरूपतेचे आणि अद्वैताचे प्रतीक म्हणून आपण जोडवात लावत असतो आणि जोडा सलामत राहावा म्हणून आपण जोडवात लावत असतो, अशी त्यामागची देखील एक म्हण आहे. म्हणजे त्यामागचं एक कारण आहे आणि तो दिवा जो आहे तो व्यवस्थित तेवत राहतो, हे त्यामागचं सायंटिफिकली कारण आहे. तर आता तेल टाकून सगळ्या दिव्यांमध्ये तेल हे शक्यतो तिळाचं घ्या. जर तिळाचं नसेल तर इतर तेल घाला. सगळ्या दिव्यांचं तोंड हे जे शक्यतो पूर्वेकडे येईल असे ठेवा. पश्चिमेकडे आलं, उत्तरेकडे आलं तरी चालेल, पण जमल्यास पूर्वेकडे ठेवायचं आहे. दक्षिणेला या पूजेमध्ये जे काही दिवे आहेत त्यांचं तोंड येणार नाही याची मात्र काळजी घ्यायची आहे. कोणत्याही पूजेची सुरुवात करताना आपण गणेश पूजेने करत असतो. त्यामुळे आपल्या उजव्या हातावर 2 विड्याची पाने ठेवायची. त्यावर थोड्याशा अक्षदा, तुमच्या देवघरातील गणपती बाप्पाची मूर्ती तुम्हाला त्यावर ठेवायची असेल तर ती तुम्ही ठेवू शकतात किंवा एक सुपारी स्वरूपात गणपती बाप्पा म्हणून देखील ठेवले तरी सुद्धा चालू शकतं.
सुरुवातीला गणेशाचं पूजन करून घ्यायचं आणि त्यानंतर मग जे हे काही दिवे आहेत हळदी कुंकू लावून घेतलेले तर त्या दिव्यांमध्ये तेल टाकून घ्यायचं, वाती लावून घ्यायचे आहेत आणि हे दिवे प्रज्वलित करून घ्यायचे. त्यानंतर दुर्गा आघाडा फुलं हे सगळं अर्पण करा. त्यानंतर दिव्याला आपल्याला कापसाचं वस्त्र अर्पण करायचं. जमेल तेवढ्या दिव्यांना एकाला जरी तुम्ही अर्पण केलं तरी पण चालेल. आता बघा या ठिकाणी आपण दिव्यांची व्यवस्थित पूजा केली. दिव्याला सगळ्या गोष्टी अर्पण केल्यानंतर धूप अगरबत्ती ओवाळून घ्यायची. वस्त्रमाळ कधीही एक हळदीने किंवा एक कुंकुवाने रंगवलेली असते. अशीच वस्त्रमाळ तुम्ही अर्पण करायची असते आणि दिव्यांची छान आरास सजवायची. दिव्यांची सेपरेट छान पाटावर किंवा चौरंगावर अशी पूजा करा. त्यानंतर या दीप अमावस्याला फुलांच्या बाबतीत सांगायचं झालं तर पिवळ्या फुलांना अतिशय महत्त्व आहे. या दिवशी मी तुम्हाला सांगेल की दुर्वा देखील महत्त्व आहे. आघाड्याची पानंसुद्धा आपण या पूजेमध्ये वापरू शकतो. दुर्वांना वंशवृद्धीचं प्रतीक मानलं जातं. तसेच की आपण आपल्या घरातील मुलांना वंशाचा दिवा आणि मुलींना वंशाची पंती असं म्हणतो. आता नैवेद्यामध्ये बघा दूध आणि साखर किंवा तुम्ही बघा दूध गूळ किंवा लाह्या बतासे पेढे फळे या गोष्टी तुम्ही अर्पण करू शकता. तर आता नैवेद्याच्या ठिकाणी खाली आपल्याला पाण्याचा भरीव चौकोन काढायचा. त्यावर नैवेद्याची वाती ठेवायची आहे. नैवेद्याभोवती पाणी फिरवायचं आणि नैवेद्य जो आहे तो अर्पण करायचा आहे. हात जोडून शुभम करोती कल्याणम म्हणावी. आता या पूजेला मनोभावी आपल्याला नमस्कार करायचा आहे. अशा साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला या दिव्यांची पूजा करायची आहे. तर आता समजा तुम्हाला वात जर पुढे करायची असेल तर तुम्हाला ही वात खडी साखर किंवा गोड एखाद्या पदार्थाने ती पुढे करायची असते. हे नेहमी लक्षात ठेवा. आयुष्यभरातील अंधकार निघून जाऊन प्रकाशाने आयुष्य उजळावं अशी दिव्यांसमोर राहून आपल्याला प्रार्थना करायची आहे. अशी दिव्यांची पूजा झाल्यानंतर तुम्हाला दिव्यांची आरती आणि दिव्यांची नामावली म्हणायची आहे. तर मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. त्यानंतर आपल्याला संध्याकाळी दक्षिण दिशेला वात करून हा पितरांसाठी दिवा लावायचा आहे आणि तो दिवा हा आपल्याला कणकेचा दिवा आपल्याला लावायचा आहे. त्यानंतर बऱ्याच भागामध्ये कणकेचे दिवे बनवण्याची सुद्धा पद्धत आहे. तर कणकीचे दिवे जे आहेत ते तुम्ही नुसते गव्हाचे पीठ घ्यायचं, त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची, मीठ टाकायचं नाही आणि त्याचे एकमुखी दिवे तुम्हाला बनवून घ्यायचे आहे. किंवा दुसऱ्या पद्धतीने गव्हाचे पीठ घेतलं, त्यामध्ये तुम्ही गुळाचं पाणी करून त्यामध्ये गव्हाच्या पिठामध्ये टाकून घट्ट मिळवून घ्यायचं आणि त्याचा एकमुखी दिवा हा बनवला जातो. तर तुमच्याकडे जी पद्धत आहे तर त्यानुसार तुम्ही या कणकेचे प्रकार दिवे बनवू शकतात. एकमुखी दिवे आता जे आहेत ते तुम्ही 5, 7, 9, 11 याप्रमाणे तुम्ही बनवू शकतात आणि त्या दिव्यांमध्ये तुम्हाला तूप घालायचं आहे. त्यानंतर त्यामध्ये फुलवात लावायची असते. कारण या कणकेच्या दिव्यांनी जे हे सर्व दिवे आपण प्रज्वलित केलेले आहेत, दिव्यांची पूजा केलेली आहे, तर या पूजेला ओवाळलं जातं. म्हणून या कणकेच्या दिव्यामध्ये तेलाचा वापर करायचा नाही किंवा लांब वातीचा वापर करायचा नाही. बघा मनुष्याला म्हणजे मानवाला तुपाच्या दिव्यानं ओवाळायचं नसतं आणि देवाला कधी तेलाच्या दिव्याने ओवाळायचं नसतं. नेहमी आपल्याला कोणाचं औक्षण करायचं असेल तर मनुष्याला ओवाळण्यासाठी तेलाचा दिवा वापरायचा आणि देवांना ओवाळण्यासाठी कधीही तुपाच्या निरंजनीनेच ओवाळायचं असतं. तेलाच्या दिव्याने देवांना कधीच ओवाळायचं नाही. आणि म्हणून या कणकेच्या दिव्यांमध्ये तुपाचे दिवे तुम्हाला लावायचे आहेत. काही त्या कणकेच्या दिव्यांनी या दिव्यांना ओवाळायचं आहे. कारण आपण अग्निदेवतेचं पूजन करणार आहोत आणि शेवटी दिव्यांची कहाणी ऐकवायची. ती कहाणी मी शॉर्ट व्हिडिओमध्ये देत आहे. दिव्यांची कहाणी ऐकल्याशिवाय आपली ही दीप अमावस्येची पूजा जी आहे ती पूर्ण होत नाही. कहाणी ऐकून झाल्यानंतर आपण पूजा पूर्ण होते. जो काही लहान्यांचा नैवेद्य दाखवलेला आहे तो आपण घरातील सर्वजण खाऊ शकतो. ही पूजा तुम्ही सकाळी केली असेल तर संध्याकाळी दिवे लावण्याची जी वेळ असते त्या वेळेला परत त्या दिव्यांमध्ये तेल टाकायचं, तूप टाकायचं, परत दिवे प्रज्वलित करायचे, हळदी कुंकू वाहून नमस्कार परत एकदा करायचा आहे. दीप अमावस्येला संध्याकाळी शुभम करोती प्रार्थना म्हणून घरातले जे काही मुलं मुली असतात त्यांचं आपल्याला औक्षण करायचं. जसं आपण वाढदिवसाच्या दिवशी मुलांना पाटावर बसून त्यांना हळदी कुंकू अक्षदा
कपाळी लावतो आणि त्यानंतर ओवाळतो आणि त्यानंतर काहीतरी गोड पदार्थ त्यांच्या तोंडामध्ये देतो. अशाच प्रकारे घरातली मुलं मोठी असतील छोटी असतील तरी पण आपण त्यांची पूजा करायची आहे, म्हणजे त्यांचं औक्षण करायचं आहे. कारण मुलं किंवा मुली हे वंशाचे दिवे असतात. मुली वंशाच्या पंथी असतात असं म्हटलं जातं, पण मुलं हे आहेत ते वंशाचे दिवे असतात, म्हणून आपल्या वंशाची वृद्धी होते. तर त्यामुळे आपल्याला या दिवशी आपल्या घरातील मुलींची सुद्धा पूजा करायची आहे. मुलांना ओवाळण्यासाठी या दिवशी कणकेचा एक दिवा हा बनवायचा आहे आणि त्याच्यामध्ये तेल व लांब वात टाकून त्या दिव्यांनी ओवाळायचं असतं. तूप टाकायचं नाही. बघा, हे सर्व दिवे पाहून अतिशय प्रसन्न वाटतं. या सगळ्या गोष्टी करताना आपल्याकडून काही चूक झाली असेल तर देवाला पूजा झाल्यानंतर फक्त हात जोडून मनापासून प्रार्थना करायची आहे की हे देवा, माझ्या यथाशक्तीने मी ही सध्या भोळ्या मनाने ही पूजा केलेली आहे. यामध्ये जर काही माझ्याकडनं चूक झालेली असेल तर मला क्षमा करावी, अशी एक क्षमा प्रार्थना करून आपल्याला प्रत्येक पूजेमध्ये मागायची असते. कारण आपण माणूस आहे तर आपल्याकडनं काही चुका होऊ शकतात. पूजा झाल्यानंतर आपण संध्याकाळी किंवा सकाळी दिव्यांची जी आरती आहे तर ती आपल्याला म्हणायची आहे आणि या पूजेच्या उत्तर पूजा म्हणजे सांगताही दुसऱ्या दिवशी करायची आहे. अंघोळ झाल्यानंतर सगळी फुलं वगैरे निर्मल्यामध्ये टाकायची आहे. जो काही नैवेद्य आहे आपण अर्पण केलेला असतो तो आपण प्रसाद म्हणून खाऊ शकतो आणि दिवे जे आहेत ते व्यवस्थित परत स्वच्छ करून त्या जागी ठेवून द्यायचे आहे. जे काही कणकीचे दिवे आपण बनवलेले आहेत त्यातील वाती काढून घ्यायच्या आणि ते तुम्ही गाईला खाऊ घालू शकतात किंवा तुम्ही गूळ घालून बनवलेले दिवे असतील तर ते उकडून वगैरे घेतलेले असतील तर त्यांच्यातल्या वाती काढून घ्यायचे आणि ते दिवे खाल्ले तरीसुद्धा चालतात. बऱ्याच ठिकाणी प्रसाद म्हणून हे दिवे खाल्ले जातात. दिव्यांची पूजा करतात किंवा दीपपूजन झाल्यानंतर शुभं करोति कल्याणम ही प्रार्थना आपल्याला आवर्जून म्हणायची आहे. आता आषाढी अमावस्येला 2026चा आपण शुभ मुहूर्त कोणत्या वेळेस आहे ते पाहूयात. तर आषाढी अमावस्येची सुरुवात ही 11 तारखेला उत्तर रात्री 1:53 सुरू होऊन अमावस्येची समाप्ती ही 12 ऑगस्टला उत्तर रात्री 11:06 होते. उदय तिथीनुसार दीप अमावस्या असणार आहे 12 ऑगस्ट 2026ला आणि त्यामुळे 12 ऑगस्टला तुम्ही सकाळी करा किंवा संध्याकाळी करा, तुमच्या सोयीनुसार सगळ्या दिव्यांची पूजा घरात करायची आहे. तसेच बघा, या दिवशी उपवास ठेवल्याने मृत पूर्वजांच्या आत्म्यात शांती मिळते असं मानलं जातं. त्या दिवशी झाडं लावून गृहदोष शांत होतो असं सांगितलं जातं. या दिवशी केळी, पिंपळ, लिंबू किंवा तुळशीचं रोप लावलं जातं. तसेच महिला आषाढ अमावस्येला तुळशी किंवा पिंपळाच्या झाडाला 108 प्रदक्षिणा करतात. गरुड पुराणानुसार जे आषाढ अमावस्येला व्रत करतात, पूजा करतात, दान करतात किंवा त्यांना सर्व प्रकारचा दोष आणि पापापासून मुक्त केलं जातं. या दिवशी काही विशेष उपाय केल्यास संकटे दूर होतात. पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावावा. अमावस्येला पिंपळाच्या झाडाखाली तेलाचा दिवा लावणे खूप शुभ मानलं जातं. दिवा लावताना त्यात लवंगही टाकायची आहे आणि त्यानंतर पिंपळाच्या झाडाची प्रदक्षिणा करताना ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप आवर्जून करायचा आहे. त्यामुळे पितृदोष हा दूर होतो. भगवान शिवांची पूजा करा. त्या दिवशी भगवान शिवांची पूजा देखील खूप फलदायी मानली जाते. शिवलिंगाला बेलपत्र, दूध, दह्याने अभिषेक करायचा आहे आणि ओम नमः शिवाय या मंत्राचा जप या दिवशी आपल्याला आवर्जून करायचा आहे. तिसरं म्हणजे कुत्र्याला पोळी घालायची आहे. अमावस्येच्या दिवशी कुत्र्याला पोळी खाऊ घालणं खूप शुभ मानलं जातं की या दिवशी कुत्र्याला पोळी खाऊ घातल्याने सगळे रोग दूर होतात आणि जीवनामधील जे संकटे आहेत ते सुद्धा नाहीसे होतात आणि पितृदोष देखील कमी होतो. चौथा उपाय आहे माशांना पिठाचे गोळे खायला द्यायचे. या दिवशी नदी किंवा तलावातील माशांना पिठाचे गोळे खाऊ घालणं खूप शुभ मानलं जातं. असं केल्याने पितरांचा आशीर्वाद मिळतो आणि जीवनात सुख समृद्धी नांदते. तर ही पूजा केल्यामुळे आपल्या घरामध्ये सुख, आनंद, समृद्धी भरभरून येत असते. वाईट गोष्टी, नकारात्मकता जी आहे ते आपल्या आयुष्यातला अंधार हा निघून जातो. तरी ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा,
शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप मनापासून आभारी आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी.